सगळं त्या शमिकामुळेच झालंय. तिच्यामुळेच दादा आज हॉस्पिटलमध्ये. मेघना, आई जा तू जाऊन झोप. सकाळी उठायचं लवकर आणि दादासाठी खिचडी पण करायची. आई ग, नको ग टेन्शन घेऊस. आपला अभि दादा लवकर बरा होणार आहे. I love you, शमिका. I love you. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं ना तर मी माफ नाही करू शकत स्वतःला. मरून जाईन मी. अभिजित, माई, आज एका आवेगात तो बोलून गेला. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. मग खिचडी आणले करून खातोस? आई, भूक नाहीये. असं करून कसं चालेल? ताकद यायला नको का? माझिया प्रियाला प्रीत कळेना. तू बस, मी आलेच लगेच. मी काय बोलू, कसं वागू, मला खरंच नाही कळत आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. मला जे बोललात तेच बोलला असतास दुसऱ्या मुलीला? तुझी आवडती फुलं. माझी? तुला आठवतंय पहिल्यांदा तू जेव्हा मला भेटायला आला होतास ना, तेव्हा हीच फुलं आणली होतीस माझ्यासाठी. ती तर जयनं पाठवली होती. पण चॉईस तुझाच होता ना? काय म्हणतो आमचा पेशंट? ठीक आहे बघू. अरे वा, छान प्रगती आहे आज. अशी जर प्रगती राहिली तर लवकर डिस्चार्ज मिळू शकेल. माई, माई, मी अभिजित बद्दल जे काही तुला सांगितलं ते प्लीज कोणालाच सांगू नको. अगदी मम्माला सुद्धा नाही.